तीन षटकार 3 चौकाराला 555 आणि हार्दिक स्पोर्ट्सच्या फक्त सुमित या गोलंदाजासाठी 3 विकेट जर त्याने प्राप्त केले तर 555 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. 4 ओव्हरची मॅच आहे. इथून पुढे प्रत्येक सामने 4च ओव्हरचे असतील. हार्ड लक रुपेशजी फर्डे, वेल प्लेड. तर हे पारितोषिक आहे. बंटीदादा धमके अयोध्येवरनं श्रीराम जन्मभूमीमधनं हा सामना एन्जॉय करतात, त्यांचं आपण स्वागत करूयात. आणि वेता स्वामी संघासाठी देखील त्यांनी प्राइज लावले. प्रत्येक खेळाडूला 3 चौकार 3 षटकार 555 रुपयाचा कॅश प्राइज त्याने लावले. ऑनलाईन हे कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून सेंड केलं जाईल. आणि सुमित भागरे या गोलंदाजासाठी हॅलो 4 ओव्हरची मॅच आहे आणि ओव्हर रेट तुम्हाला अगदी वेळेमध्येच हे सामने कव्हर करायचे. सामन्याला होते सुरुवात. 4 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात आपण. आणि ओव्हर रेट तुम्हाला आम्ही टाइम सेट केलाय. 15 मिनिटांमध्येच 3 ओव्हर्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. अदरवाईज लास्ट ओव्हरला तुमचा एक खेळाडू तुम्हाला 30 या सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. ऑल द बेस्ट, लेट्स प्ले. पंचांचा इशाराला अर्जुन बांगर मॅन फ्रॉम बोरशेती पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये दूरवरनं आणि जोपर्यंत बॉल पर्यंत पोहोचेल बॉल 1 बाउन्स निघून गेलाय काव कॉर्नरला. चौकार. ऑन साइडला जबरदस्त फटका भावेशच्या बॅटमधनं. भावेश हा देखील बोरशेतीचाच खेळाडू आहे. सध्या तो वेता स्वामीचं प्रतिनिधित्व करतोय. इनफिल्डच्या वरून उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पाली भागरे पॅकअप चांगलं आहे. 2 धावा इथे मिळतील. 4 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर जे दोन्ही संघ असतील त्यांनी रिपोर्ट करा, कारण आज 12 टीमचा पोल आहे आणि तो आपल्याला पूर्ण करायचा आहे वेळेमध्ये. त्यामुळे सहकार्य प्रत्येक टीमनं करायचं आहे. सोडून दिला हा बॉल. एक्झॅक्टली टप्पा कुठे पडला, दिशा कोणती होती, या सर्व गोष्टी पाहायला गेल्या आणि त्यानंतर हा बॉल वाईट घोषित केला अंपायर्सनं. धावसंख्या 7. पहिलं षटक सध्या सुरू आहे पॉवर प्लेचं. हार्दिक 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ आपल्याला वेता स्वामी, राजारामजी वळवी पुरस्कृत वेता स्वामी या संघ. त्यासोबतच नगरसेवक आदरणीय हरीश दादा पोष्टे पुरस्कृत हार्दिक 11 संघ. आणि इथे बॅटची कडा, शॉट फाईन लेगला बीट केला. बॉल डीप फाईन लेगला निघून जातोय. भावेशच्या बॅटमधनं आणखी एक चौकार. शिष्य दादा विखंडे, तरुणांचं युवकांचं नेतृत्व आणि त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या पुरस्कर्त्यांनी ही स्पर्धा आपण पाहता. भरपूर चांगलं नियोजन आहे. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी, ग्रामस्थ मंडळ बिरवाडी यांचं. यावेळी चांगला बॉल होता. अतिरिक्त गती दिली होती. टप्पा पडल्यानंतर एक अतिरिक्त बाउन्स. आणि ही जी खेळपट्टी आहे कॉन्क्रीटची खेळपट्टी, आणि मागचे 7 दिवस आपण पाहतो या खेळपट्टीवर कधी टप्पा पडल्यानंतर अनइवन बाउन्स, कधी चेंडू खाली राहतो सबमरीन, कधी अतिरिक्त उसळी घेतो. त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं एकंदरीत. आणि ज्या एंडनं गोलंदाजी होते त्या एंडनं थोडासा चढाव वाटतो गोलंदाजासाठी. ती गोष्ट देखील थोडीशी डिसएडव्हान्टेज पाहिली जाते. मिडॉनच्या वरून कट केलाय. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. पॅकअप चांगला आलाय. मिडॉनचाच खेळाडू बॉलच्या पाठीमागे धावला होता. थरपांच्या कालावधीमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. चांगली सुरुवात आहे त्या वेतास्वामी टीमची. धावसंख्या स्कोरबोर्डवर 13. षटक क्रमांक पहिलं सध्या सूर्य मैदानाच्या आतमध्ये अर्जुन बांगर
आणि पुरुषेचा एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू अल्पावधीमध्येच आपला अष्टपैलू खेळीनं तालुक्याच्या बाहेर देखील ज्या खेळाडूनं आपल्या नावाचा डंका पिटला अर्जुन बांगर. ऑन साइडला खेचून मारला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत सलाम शेख आणि सलाम शेख म्हटल्यानंतर सुरक्षित हातांची जोडी नेहमीच म्हटलं जातं. सलामकडे गेलेला झेल फलंदाज भगत सुद्धा नाही, तो सरळ मागे परततो आणि कॅच पकडला सलामने. भावेशला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का टीम वेतास्वामीला. फलंदाज बाद. धावसंख्या स्कोर बोर्डवर 13 आपल्याला पाहायला मिळतात. पहिला धक्का लागलाय तो टीम वेता स्वामीला. सलाम शेख मॅन फ्रॉम अल्ल्यानी गावचा एक स्टार खेळाडू आहे. आज तुम्हाला शहापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण विभागामधून एखादा खेळाडू तुम्हाला प्रत्येक टीममध्ये पाहायला मिळेल. आपल्या ग्रामीणचं क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळल्यानंतर त्यांची सध्या तालुक्याच्या टीममध्ये वर्णी लागली आहे आणि स्वतःला सिद्ध केलं या प्रत्येक खेळाडूने सरावाने. सलाम शेख याच्याविषयी जर म्हणायचं झालं तर अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटपासून सुरुवात या खेळाडूनं केली. अंडरआर्म टेनिस क्रिकेट या खेळाडूनं अक्षरशः गाजवलं. त्यानंतर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील आपल्या फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने या खेळाडूनं चमकदार कामगिरी केली आहे. तो सलाम सध्या डीपमध्ये आहे आणि नक्कीच सलाम म्हटल्यानंतर तिथे कॅचेस सुटण्याची शक्यता फार फार कमी असते. आउटफील्ड मधला एक दर्जेदार खेळाडू म्हणजे याची ओळख आहे. पहिलं षटक समाप्त झालं अर्जुन बांगरचं, ज्याने धावात खर्च केला 13. भावेश बाद झाला. भावेशनं बाद होण्यापूर्वी आपण पाहिलं तर 2 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहिलं. 12 धावसंख्येचं योगदान त्यानं दिलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय अधिकारी हा एक जबरदस्त खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडूचं वर्णन आज आपण करणार आहोत. स्ट्राईक एंडला जितू शेलार, नॉन स्ट्राईक एंडला अक्षय अधिकारी, जितू खारिक आणि अक्षय अधिकारी. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज सागर सज्ज झाला. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये दन 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 करत चेंडू निघून जाईल. कव्हर पॉइंट बाउंड्री फाडून जातोय. चौकार. मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे. खाडीच्या क्रीडांगणावर या खेळाडूनं अनेक अशा इनिंग्स खेळल्यात की ज्या प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. तो जितू खारिक सध्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर आपला बॅटिंगचा क्लास त्याने दाखवला. एक्स्ट्रा कव्हर एक चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. समोर बॅक टू द बॉलर खेळलेत अर्जुन. चांगला बॅकअप त्यांच्या माध्यमातील धावसंख्येने पुढे जाईल. धावफलकावर धावा 18. अक्षय आलाय. अक्षय सोबतची एक चांगली ओळख आहे, नक्कीच मी ती शेअर करू समालोचनाच्या माध्यमातून. एक शांत संयमी खेळाडू आहे. जितकं चांगलं क्रिकेट खेळतो तितकं चांगलं नेतृत्व हा खेळाडू नक्कीच दहीहंडी पथकाचं देखील करतो, जे आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलंय. समोर खेळण्यात अक्षय अधिकारीचा फटका, उंच आकाशाला गवसणी घालणारा, डोळे जंग पहाडाचा नक्कीच वेध घेणारा हा फटका आहे. षटकार. अधिकारीच्या बॅटमधनं आकाशाला गवसणी घालणारा टोळे जंग षटकार आपण पाहिलाय. नक्कीच कौतुक केलं खेळाडूचं. पण पहिला बॉल स्वागत त्यानं केलं. शांत संयमी खेळाडू, मैदानाच्या जितका आतमध्ये तितकाच बाहेर देखील एक बिंग ह्युमन. मगाशी आपण अख्तर शेखची गोष्ट केली आणि तीच गोष्ट लागू होती अक्षय अधिकारीसाठी. एक चांगला फटका त्याच्या बॅटमधनं ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला षटकार आलाय. पॅची कडा गॅप मध्ये आहे. शॉर्ट थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉइंटच्या गॅप मधून बॉल डीप थर्डमॅनला वेगानं ट्रॅव्हल होईल. अजून एक दर्शनीय फटका आला अक्षयच्या बॅटमधनं. चौकार. अर्धा वेगानं सध्या स्कोर कार्ड पुढे सरकत असताना टीम वेतास्वामीचं आपल्याला पाहायला मिळतं. सेकंड ओव्हर मध्ये सागर थोडीशी आपण पाहत आहे महागडी गोलंदाजी करत असताना 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत आला. अक्षय अधिकारीची बॅटिंग सध्या मैदानाच्या मध्ये तळपत असताना.
वेळीच्या बाबतीत देखील सहकार्य करायचा. पहा तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये खेळाडू आतमध्ये ठेवावा लागेल ही सूचना आम्ही प्रत्येक टीमला दिली आहे. सो बी रेडी, बी अलर्ट, शो द गुड गेम. चांगला स्पिरिट दाखवा क्रिकेटच्या प्रती. यावेळी कमबॅक अलॉंग द कार्पेट ऑनसेटला टर्न केला. एकच धाव तिथे मिळते. अक्षयच्या बॅटमधनं धावसंख्या पुढे जाईल. लवफलकावर धावा एक सागरच्या माध्यमातून डॉट चेंडू षटकाची सांगता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हर नंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 29. आपण पाहिलं 14.50 ची सरासरी राखली आहे ती प्रतिषटकामागे. टीम वेतास्वामी आदरणीय राजारामजी वळवी साहेब पुरस्कृत संघ सध्या मैदानाच्या मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या टीमच्या प्रत्येक फलंदाजाला चौकार षटकार हॅट्रिकसाठी आदरणीय बंटीदादा धमके यांच्याकडनं 555 रुपयाचा कॅश प्राइज जो ऑनलाईन दिला जाईल. आणि आदरणीय हरीश दादा पोष्टे नगरसेवक आहेत माध्यमातून संघ पुरस्कृत केलाय. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर नक्कीच आदरणीय दादा आणि आदरणीय राजारामजी गोवी साहेबांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटला एक प्रोत्साहन दिलं जातं. चला वेळ तुमचं काउंटडाऊन सुरू आहे. टीम हार्दिक स्पोर्ट्स या गोष्टीकडे देखील आपण लक्ष केंद्रित करा. 29 रन्स चांगली टोटल आतापर्यंत उभारली आहे. साई आहे गोलंदाज मॅन फ्रॉम साईल आहे कळंबेचा मॅन फ्रॉम कळंबे. हा फटका चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत पूर्णपणे टर्न केला स्वीप केला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार. पहिला यंगस्टर आहे कलंबे संघाचं प्रतिनिधित्व सध्या करतो आणि पहिल्या बॉलवर चौकार आला. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या 33-33. चांगली बॅटिंग करतोय अक्षय. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आपण आतापर्यंत पाहिलं. चांगल्या स्थितीमध्ये सध्या टीम वेतास्वामी हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. इथे बॅटची कडा लागली आहे. आतमधली कडा घेऊन सरळ बॉल विकेट किपरकडे गेला. लाईन यावी पण पाहिले मगाशी डाव्या स्टेजच्या बाहेर पिच केला. यावे थोडंसं लाईनमध्ये परिवर्तन टप्प्यामध्ये परिवर्तन हे करणं आवश्यक असतं. फलंदाजाचा फुटवर्क रीड करून तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. क्रिकेटचे काही सूत्र आहेत क्रिकेटचे काही तंत्र आहेत. गोलंदाजी ज्यावेळी तुम्ही करता फलंदाजी ज्यावेळी करता त्या सूत्रानुसारच तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. इथे हाफ ट्रॅकर आहे चुकीची लाईन चुकीचा टप्पा त्यावर मोठा प्रहार. अक्षय अधिकारीच्या बॅटमध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मोठा फटका षटकार. तर मसा 11 आणि नीरज स्पोर्ट्स शहापूर दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. टीम मसा 11 आणि टीम नीरज स्पोर्ट्स ऑन टाइम आपण पोहोचायचं. इथे बॅटची वरची कडा झेलची शक्यता आहे. 2 खेळाडू कॅचसाठी प्रयत्न करताय. शॉट फाईन लेगला हा झेल टिपलाय आणि इथे अक्षय अधिकारीच्या एक विस्फोटक खेळीचा अंत होत असताना धक्का क्रमांक 2 लागतो टीम वेतास्वामीला. फलंदाज बाद.
अक्षय राखाडे आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 39 रन स्कोरबोर्ड सध्या आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3चा खेळ. अक्षय राखाडे आला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अक्षय अधिकारी बाद झाला इन ॲट पोझिशन 4. साहिल लोवर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका. भरपूर वेगाने आले क्षेत्ररक्षक प्रशांत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू कॅच पॅरल थ्रो दिलाय. डायरेक्ट हिट केलाय. पंचांचा बोट आकाशाकडे. रनआउटच्या स्वरूपात विकेट. अक्षय राखाडेला देखील माघारी परतावं लागेल. निराशे आपल्या विकेटवर. फलंदाज बाद. करणारी विकेट असते. अक्षय राखाडे रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. प्रेझन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी कौतुक करायला हवं. यष्टीरक्षक बाई भागरेचं. चेंडू खूप दूरवरने त्याने कलेक्ट केला आणि तिथून तो यष्ट्यांच्या जवळ नव्हता. त्याने डायरेक्ट हिट केलं. फलंदाज इथे बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. धावत संख्या स्कोर बोर्डवर 40 आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. रोहन येतोय. रोहन आला. योगेश भागरे यांनी प्राइज लावलंय. ज्यावेळी हार्दिक 11 संघ बॅटिंग करेल. बाली भागरे आणि अर्जुन भागरेच्या षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश पैसा लावलंय. स्विच हिटचा इथे प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनला झेलची संधी. दोन्ही गोष्टी मिस झाल्या. कॅच देखील ड्रॉप आणि त्यानंतर रनआउटची संधी होती. जितू खारीकला बाद करण्याची संधी ती देखील हुकली आहे. चांगली फिल्डिंग. एक धाव इथे मेल धावसंख्या 41-41. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त झालाय. 41 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरमध्ये 41 एक चांगली टोटल आतापर्यंत उभारली आहे. बॅटिंग करत असताना टीम वेता स्वामीनं ओव्हर रेट. तुमचा टाइम सुरू आहे. टीम हार्दिक स्पोर्ट्स या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. मसा 11 आणि नीरज स्पोर्ट्स आसनगाव दोन टीमचे कॅप्टन चला टॉस साठी यायचं आपण. पार्थ शेवटचा षटक साठी गोलंदाज पार्थला इन्व्हाइट केलं गोलंदाजीसाठी. हाईट आहे गोलंदाजाकडे. यंगस्टर वाटतं सातत्यानं. आता सध्या आपण पाहत आहे ओपन क्रिकेटमध्ये यंगस्टर्सची भरणी सध्या सातत्यानं केली जाते. त्यांना तो ओपन क्रिकेटचा अनुभव दिला जातोय. चला वेग घेऊ नका टीम हार्दिक स्पोर्ट्स. मॅचला आपण सुरुवात करूयात. रोहन स्ट्राईक एंडला. शेवटचं षटक. सुरुवात चांगली केली आहे 3 ओव्हरमध्ये. आता शेवट कशा पद्धतीने करतात या ओव्हरमध्ये समजेल. टीपमध्ये सलाम. सलाम म्हटल्यानंतर त्या दिशेनं चेंडू गेल्यावर तो बॉल व्यवस्थितरित्या कलेक्ट केला जाईल याचा आत्मविश्वास प्रत्येक क्रीडा रसिकाला असतो. पहिल्या बॉलवर एक सिंगल हाफ ट्रॅकर होता. आपण पूल केला अलॉंग द कार्पेट. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली. जितू खारीकला स्ट्राईकला आणलं. हे महत्त्वपूर्ण काम आहे. अर्जुन पांगर तुमचा वेळ या ठिकाणी सुरू झालेला आहे. या गोष्टीकडे लक्ष तुम्ही केंद्रित करा. प्रत्येक बॉलवर तुम्ही एकत्र येऊ नका गोलंदाजाकडे. चांगला बॉल आहे. परफ्यूम डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स नाका जवळून गेलाय.
जितू खारीकच्या वेगा गोलंदाज पार्थकडे चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर एक सिंगल, त्यानंतर एक डॉट चेंडू. धावसंख्या स्कोर बोर्डवर 42-42. पुढे ससर मारण्याचा प्रयत्न, बॉडी लाईन चेंडू हाताळलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. वन्स अगेन अनदर डॉट बॉल. सलगचे 2 चेंडू डॉट. जितू खारीक सध्या संघर्ष करताना पाहायला मिळतोय. अक्षय अधिकारी बाद झाला आणि त्यानंतर कुठेतरी डाव थोडासा शांत होताना आपल्याला मिळतोय. अक्षय राखाडे देखील रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. अक्षय होता तोपर्यंत एक चांगली टोटलच्या दिशेने नक्कीच अग्रेसर होता संघ वेतास्वामी. धावसंख्या स्कोर बोर्डवर 42 या आकड्यावर स्थिरावली आहे. या ओव्हरमध्ये जिथे रन्स येणं आवश्यक आहे तिथे डॉट बॉल आपल्याला 2 पाहायला मिळाले. गुड बॉलिंग. पार्थचं एक चांगलं कमबॅक सध्या हार्दिक स्पोर्ट्ससाठी आपल्याला पाहायला मिळतं. हा एक चांगला बॉल आहे, परंतु इथे टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचळी घेतली या बॉलने. फलंदाजाच्या रीचच्या बाहेर होता हा बॉल आणि पंचांनी वाईड घोषित केला. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा. एक बाउन्सर या ओव्हरमधला हाताळला गेला पार्थच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये होईल ॲड. धावसंख्या स्कोरबोर्डवर 43-43. हा फटका ऑन साईडला खेळलाय कॅपमध्ये. टिपमध्ये क्षेत्ररक्षक भरदा वेगाने पुढे आले. चांगली फिल्डिंग. एकाच ऍक्शन चेंडू कॅदर करून पाहिला, थ्रो दिला. दुसरा एंडला रनआउटची संधी आहे. रोहनला माघारी परतवण्याची त्या ठिकाणी नक्कीच संधी होती. कॅरी झाला नाही. गोलंदाज पारच्या हातामध्ये हा बॉल आणि एक एक्स्ट्रा रन मिळाली आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये सातत्याने अशा घडामोडी नेहमीच आपण पाहत असतो. 2 धावा इथे मिळतात. धावसंख्या 45-45. स्ट्राईक एंडला जितू खारीकला. फुल टॉस आहे आणि फुल टॉसला पाठवलंय. खूप लांब 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 पल्ल्याचा षटकार. मोर
आमचे समालोचक मित्र योगेशजी भागरे सर यांच्याकडनं 555 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक दिलं जाईल. इथे पहा, चेंडूची दिशा पाहिली जाईल. पंच आमच्याकडे येत आहेत, वळतायत, सांगतायत व्हाईट बॉल. अवांतरची खून केली आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकतं ते 7 या आकड्यावरती. बिनबाद 7. दमदार सुरुवात झाली आहे. एक बॉलचा खेळ आपण पाहत आहे. एका चेंडूवरती तब्बल 7 धावा. वन बाउन्सचा सुद्धा धोकादायक इशारा दिलेला आहे. सिमेंटचं पिच आहे आणि या सिमेंटच्या खेळपट्टीचा अंदाज यायला थोडासा वेळ नक्कीच लागतोय. या अनुषंगानं आलेला हा व्हाईट बॉल. इथे फुल टॉस समोर फिल्डरला बीट केलाय. दंदन दंदन करत चेंडू येतोय व्हीआयपी डायस मध्ये. चौकार. हारिसजी पष्टे सरांनी प्रस्तुत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर समोरून आपण पाहताय राजाराम दादा वळवी यांची टीम वेताळ स्वामी शहापूर. या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा मुकाबला. बाली भागरे जबरदस्त फटका जागेवरनं खेळतोय. चेंडूच्या मेरिट वरती येत असताना जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा पार. षटकार. विश्वावरतीच नव्हे तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व ज्या ज्या ठिकाणी टेनिस क्रिकेट खेळलं जातं त्या त्या ठिकाणी अग्रगण्य स्थळी बोरशेती गावचं वादळ नेहमीचे घोंगावताना तुम्ही पाहिलंय. TDPL गाजवली. आज आपल्या नावाची चर्चा सातत्यानं टेनिस क्रिकेट विश्वाच्या सर्व चाहत्यांना देतोय. बाली भागरे नाम तो सुनाई होगा. चेंडू फुल टोल वसूल केलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हवाई मार्गे. षटकार. नो बॉल चेक करायचंय. तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपावलेली आहे. हाईट फॅक्टर पाहायचा आहे. अभि सावंत सर या ठिकाणी चेक करतील. UTC वाहिनीच्या कॅमेऱ्यामध्ये टिपली गेलेली क्षणचित्र आपण पाहत आहे. प्रेक्षक राजाची भरपूर गर्दी. मैदानाच्या चौफेर सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहत आहे गर्दी भरपूर पाहायला मिळते. शनिवार रविवार स्पर्धेचे शेवटचे 2 दिवस असतील. गेली 8 दिवस चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम रणधुमाळी आणि ती एन्जॉय करत असताना प्रेक्षक राजानं भरपूर प्रेम केलेली स्पर्धा. श्रेयसदादा विखंडे यांनी स्वप्न पाहिलं आणि हे स्वप्न सत्यात उतरत असताना गेली 8 दिवस वातावरणात चाललेला हा क्रिकेटचा थरार UTCच्या वाहिनीच्या कॅमेऱ्यात क्षणचित्र टिपली गेलेत. हाईट फॅक्टर पाहतायत अभि सावंत सर. षटकार तर आलाय. कदाचित हाईट फॅक्टर जर अभ्यास केला तर त्यानुसार इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी आणि चेंडू निश्चितच 6 धावांसाठी गेलाय. षटकाराच्या मदतीनं स्कोरबोर्ड तब्बल 17 वरती पोहोचलाय. 17चा खतरा इथून उभा राहिलाय. बाली भागरे नावाचा फलंदाज मैदानावरती आग ओकतोय. चौफेर फटकेबाजी. इथे पुन्हा एकदा समोर भेटलाय आणि सरळ समोर उडवलाय. वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करत असताना मैदानाबाहेरच्या तळ्यात चेंडू फरार. षटकार. तयारीमध्ये 4 महागडं षटक गोलंदाज कुणालचं. बाली भागरे नावाचं वादळ मैदानात घोंगावतंय. तब्बल 40 धावा त्याच्या बॅटमधनं येत आहेत. धावफलकावरती 40 धावा एका षटकामध्ये कुठून काढल्या. महागडं षटक मित्रांनो. वैद्य षटक जर फेकले 6 चेंडू जर फेकले प्रत्येक बॉलवरती षटकार जरी आला तरी सुद्धा 36 धावा होत असतात. मात्र या ठिकाणी एक अनोखा विश्व विक्रम या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी. एका षटकामध्ये आपण पाहताय तब्बल 40 धावा इथं वसूल केल्यात. 58चा पाठलाग करतायत
आणि बाली भागरेनं मात्र इथं डॉमिनेट केलंय. नावाला साजेसा खेळ मैदानात पेश केलाय. इथे षटक क्रमांक 2 ला सुरुवात. फुलटो चेंडू हलक्या हाताने त्या ठिकाणी खेळून काढलाय. सिंगल धाव येते. कॅन्डीला माहिती आहे बालीला स्ट्राईक वरती आणायचंय. बालीच्या बॅट मधनं नक्कीच आपण पाहाल तर अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहे आणि मॅच फिनिश करायची आहे. या अनुषंगानं कॅन्डीनं फुलटोच बॉलला सुद्धा सन्मान दिला. सिंगल धाव कंप्लीट केली. निश्चित आपल्या साथीदाराला कॉन्फिडन्स वाढलाय आणि निश्चित त्याचा कॉन्फिडन्स अजून वाढवण्याचा प्रयत्न तो करतोय. कॅन्डीचं कौतुक सातत्यानं केलं जाईल. एक जेन्युइन ओपनिंग बॅट्समन म्हणून गेली कित्येक वर्ष आसनगावचं शहापूरचं क्रिकेट त्यानं गाजवलंय. वाईट बॉल. फैजल आलाय गोलंदाजी मार्कवरती. फिरकीचा जादूगार. मात्र या मॅच मध्ये तुम्ही पाहाल तर थोडेसे निराश असतील राजाराम दादा वळवी. इथं टीम थोडीशी बॅकफुटला जरूर पाहायला मिळतीये. 58चा पाठलाग आणि या पाठलागाला मूर्त स्वरूप देण्याचं काम केलंय बालीनं. तब्बल 40 धावा पहिल्या षटकात. इथं स्लॉक स्वीपचा अनोखा अंदाज पेश केलाय. निश्चितच हार्दिक स्पोर्ट्स शहापूर संघासाठी आलेला हा अजून एक दमदार स्ट्रोक षटकार. तुम्ही पाहताय बाली भागरेचा फॉर्म गेली कित्येक वर्ष, गेली 10-15 वर्ष या प्लेयरला तुम्ही पाहताय मैदान गाजवत असताना. बोरशेती गावचं हे वादळ आणि मैदानावरती घोंगावतंय. बॅटिंग करत असताना जबरदस्त फलंदाजी करतोय. वैयक्तिक 44 धावां वैयक्तिक 44 धावांवरती बाली बॅटिंग करतोय. विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर येतोय चेंडूवरती, पकडतोय, फेकतोय. सिंगल एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. एक धाव आली आहे धावफलकावरती. एका धावेच्या मदतीने थोडीशी पाहायला मिळेल. तब्बल 49 धावा स्कोर कार्ड वरती. 58चा पाठलाग अगदी लिलया करण्याच्या तयारीमध्ये इथं बॅटिंग करत असताना हार्दिक स्पोर्ट्स शहापूर. कॅन्डी आलाय, सन्मान देतोय. हलक्या हाताने खेळून काढलं. फिल्डर आहे पॉइंट डीप पॉइंटला. चेंडू गॅदर करतोय, फेकतोय. सिंगल कंप्लीट केली जाईल. एका धावेची मदत येईल. धावफलक पुढे सरकवत आहेत. कॅन्डीला माहिती आहे बालीची 50 होणं गरजेचं आहे आणि एकदा का कॅन्डी आणि बाली ही सलामीची जोडी फॉर्म मध्ये आली तर आजचा दिवस नक्कीच त्यांच्यासाठी सोने पे सुहागा. इथं बॅट फिरवली आहे. बॅटची एज लक फॅक्टर ऑन आहे. शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरला बीट करून चेंडू मागे जातोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आले आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. TDPLच्या मॅचची जरूर तुम्हाला आठवण करून देईल. बाली भागरे या नावाचं वादळ, बोरशेती गावाचं शहापूर तालुक्याचं नाव. निश्चितच बाली भागरेनं साता समुद्र पलीकडे घेऊन गेला. आजच्या मितीला तुम्ही पाहत असाल संपूर्ण भारतभर ऑल इंडिया आयकॉन प्लेअर म्हणून बाली भागरेला आलेली मागणी खूप वाढत चालली आहे. मेहनत आहे याच्या मागे, जिद्द चिकाटी मेहनत भरपूर वर्षापासूनची बालीची तुम्ही पाहिली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळलाय. सिंगल धावेचं योगदान येतंय धावफलकावरती. आता मात्र एका धावेनं पुढे घेऊन जात आहेत. स्कोरबोर्ड पुढे सरकलं जाऊन पोहोचलं ते 53 या धावसंख्येवरती. 2 षटकं संपली आहेत आणि स्कोरबोर्ड वरती तब्बल 53 धावा. 53 विदाउट लॉस. आता 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता इथून विजयासाठी. 12 चेंडू 5 धावा बालीसाठी. अर्धशतकासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. पहिलाच बॉल समोर खेळतायत. बॅक टू द बॉलर गोलंदाज राहुल. युवा यंगस्टर गोलंदाज राहुल आलाय. पहिला बॉल डॉट त्यानं फेकलाय. समोर बाली. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती सिंगल पूर्ण करतो की काय? नक्कीच स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. अर्धशतक त्याला पूर्ण करायचंय. निश्चितच धावा किती जरी बनल्या तरी अर्धशतक ज्या वेळेला होतं त्यावेळेला फलंदाजाचा आत्मविश्वास हा वेगळ्या आसमानावरती उच्च स्तरावरती जात असतो. इथून 2 धावांची आवश्यकता त्याला 50 साठी. हा चेंडू नक्कीच चेक केला जाईल. पंचांचा नो बॉलचा इशारा. चेंडू निघालाय सीमारेषेच्या दिशेनं.
सिंगल पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न आणि सरळ निघालाय सीमा पार. हा आलाय चौकार आणि बाली भागरेचा अर्धशतक सुद्धा कंप्लीट होत आहे. मॅच विनिंग 4 आणि सामना जिंकलाय या ठिकाणी निर्विवाद हार्दिक स्पोर्ट्स शहापूर संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला मसा टीम आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या, क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट बॅटिंग करत असताना